झावे साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल। त्याचप्रमाणे मोरणा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य मनोज देसाई साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल। आपल्याकडचा चेंडू होता, भरपूर समाचार घेतला, बॅटच्या रनमध्ये आला त्याला तसा मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर घालवला। हा येतोय शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणि एक खणखणीत दर्जेदार 6 धावांसाठी उत्तुंग षटकार। सन्माननीय संदीप दादा वरंडे, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। संदीप दादा वरंडे, आपणास सुद्धा आयोजक कमिटीकडून मान सन्मान केला जाईल याची नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटच्या मधून आला, एक विकेट माघारी गेली तर काय झालं, कारण ज्यावेळी संघ अडचणीत असेल त्यावेळी माझी जबाबदारी आहे, कारण एक विकेट माघारी गेली तर दुसरी विकेट मैदानात येऊन त्या विकेटची जाणीव न करता ही फटकेबाजी आपण मैदानात पाहतोया। चांगली फटकेबाजी, एक षटकार एक चौकार नक्कीच ठोकलाय। पुन्हा एकदा बॅटची एज कडा घेऊन चेंडू जाईल गोसांकी क्षेत्रामध्ये, तिथे धावा मिळतील फक्त एक। धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा येत्या 11 धावा। विजय आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र विठ्ठल यांची, चांगली फटकेबाजी। पुन्हा एकदा बॅटची एज कडा घेऊन गोसांकी क्षेत्रामध्ये, तिथे धावा मिळतील फक्त एक। विजय मतलब ऐसे रखने, अच्छा बस इतने पे सेट करके पकड़ इसको। विजय कितने बजे गए? हाँ कल कितने बजे पैकअप किए? सुबह 5 बजे। हाँ सुबह 5 बजे घर पे आए। विजय चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण षटकार चौकारानंतर दोन्ही तिकल्या स्वरूपात दोन धावा आपण पाहिल्या। कमबॅक करणे गरजेचं आहे, ज्यावेळी संघ बॅक करतो ज्यावेळी संघ आपल्याला पॉवर प्लेचे निर्णय षटक देतो त्यावेळी मात्र आपल्याला देखील संपूर्ण संवेदन करणे गरजेचे असते। खड़े होके मत मारो इधर। अंतिमचा चेंडू पहिल्या षटकीतील अंतिमचा चेंडूवरती भरपूर समाचार, गुडघा टेक तमाशा देख, एक तेरी तो एक मेरी तो शेर तुम्ही सवा शेर, हे समीकरण मैदानात आपण पाहतोय। शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखीन एक खणखणीत 6 धावांसाठी षटकार। माइक चालू करूच नको, वो माइक चालू करत नका, नाहीतर कडकड आवाज येतो। माइक मुळेच होतंय। खडखड करताय ना तोच आहे। धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावाचं जाते म्हणजे 18 धावा, पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती। दुसरी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर प्रतीक। पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतलाय, तू शेर हो तुम्ही सवा शेर हो, तू राजा तर मी किंग मेकर, हे समीकरण मैदानात चाललंय। ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता, एक विकेट माघारी परतली, त्याचा मात्र पूर्णपणे उपयोग करून दणदणीत बॅटच्या रनमध्ये आला, ज्या प्रकारे आला त्याला मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर घालवला। हा येते आणखीन एक शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखीन एक 6 धावांसाठी षटकार। काय फटकेबाजी चालले, जिथे मात्र एक विकेट माघारी परतली, दबाव होता, दबावावरती मात्र स्वार होताना एके बाजूला विठ्ठल तर दुसरी बाजूला लक्ष्मण, हे दोघे मात्र ऑन फायर झालेले आहेत। पुन्हा एकदा थोडीशी बॅटची एजा घेऊन घोषांकी क्षेत्रामध्ये पंच आमच्यापर्यंत वळत आहेत। नक्कीच पंच शहानिशा करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील। डॉट बॉलची सांगता, नक्कीच चांगला सेव्ह, एक धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवताना यष्टीरक्षकाचे कौतुक करू शकतो। चांगली गोलंदाजी, षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करतो, या कमबॅक करणे गरजेचं आहे।
प्रतीक पुन्हा एकदा बॅटची एज कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. तिथे धावा मिळतील फक्त एक. या एके धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 25च्या घरामध्ये 25च्या घरामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावा मात्र येतात. कारण पहिल्या षटकामध्ये धावा हल्ला बोल केला विठ्ठल यांनी, त्याच्या पावलावरती पाऊल लक्ष्मण यांनी ठेवले. दोन्हीही मात्र दोघेही दोन्ही बाजूने मात्र जबाबदारी घेत खेळत आहेत मैदानावरती. पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विचार केला तर डॉट बॉलची सांगता. नक्कीच चांगली गोलंदाजी. एक षटकार आला त्यानंतर हे मात्र लगातारचे 2 निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मिस्टर प्रतीक यांची. पुन्हा एकदा गोलमार्ग सज्ज असताना चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक असेल मात्र चेंडू जाईल तोपर्यंत गोशांकी क्षेत्रामध्ये धावा मिळतील एक. या एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे ते म्हणजे 26च्या घरामध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना चला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल पंच. अंतिमचा चेंडू दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू धावफलकावरती धावा सजत आहे ते म्हणजे 26 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे धावा मिळतील फक्त एक. चांगली गोलंदाजी. जिथे मात्र एक षटकार आला त्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावानंतर खर्च केल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जर तुम्हाला शिकायचं असेल तर क्रिकेट, कारण जिथे षटकार ठोकला लाईन टप्पा चेंज केला त्यानंतर मात्र धावा रोखल्या. एक धावा मात्र खर्च केल्या. धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा सजते म्हणजे 27 धावा. बापू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला मिस्टर बापू यांचा. वा काय आपलातून गोलंदाजी. इथे मात्र पूर्णपणे सर्व समर्पण झोकून दिलंय मिस्टर बापू यांनी. कारण ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी पाहिलं तर रनअप मात्र थोडकाच आहे. मात्र चेंडूला वेगावरती सॉर होता मिस्टर बापू यांचे. पहिल्या चेंडूवरती मात्र चालाकपणा दाखवलाय मिस्टर बापू यांनी. पुन्हा एकदा मात्र थोडासा उजवेष्टीच्या बाहेर ठेवण्याचा होता. मात्र तो शेर होता मी 1.25 शेर आहे. नजागत ताकद एक अफलातून कव्हरच्या डोक्यावरून येईल 6 धावांसाठी. शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखीन एक खणखणीत षटकार. नेत्रदीप षटकार. ज्या प्रकारे मात्र पहिल्या चेंडूवरती डॉट नंतर कमबॅक केला. कमबॅक करणे गरजेचं आहे. आयुष्य असो या क्रिकेट, जिथे मात्र कमबॅक झाला तिथे मात्र समर्पण संपूर्ण देणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा गुडघाटेक तमाशा देत बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार ठोकलाय. एक पहिला कव्हरच्या डोक्यावरून, एक पहिला आपण मिडऑफच्या डोक्यावरून. काय फटका ठोकलाय मित्रांनो. जिथे बॅट रनर मध्ये आला गुडघा टेकला, नजर ठेवली बॅटच्या रनर मध्ये आला गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. लगातारचा तिसरा षटकार येईल का? लगातारचा तिसरा षटकार. एक लॉंग ऑनला, एक सरळ बॅटच्या रनर मध्ये समालोचकाला मानवंदना देणारा तिसरा षटकार ठोकलाय. काय वाघाची बॅटिंग पाहतोय आपण. जिथे एका बाजूला पाहिलं तर मानेची वाडी विपक्ष आटोली संघ ही लढत मैदानात आपण पाहतोय. वा काय मित्रांनो, पाहिलं तर वैयक्तिक 35 धावावरती खेळतोय विठ्ठल. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता. सोका फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवेल. कमबॅक करतो. लगातारच्या तिसऱ्या षटकारानंतर चौथा चेंडू येईल निर्धाव चेंडू. विठ्ठल यांची फलंदाजी मित्रांनो आवडली असली तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण लगातारचे 3 षटकार ठोकले.
अंतिमचा चेंडू बापू सोडून दिलाय. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्यापर्यंत ओळख आहे. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकाचा विचार केला 46 46च्या घरामध्ये. अजून एक चेंडूचा खेळ घंटीवर बाकी आहे. 46 धावा. आतापर्यंत 49 धावा या आजच्या दिवसभरात हायस्ट स्कोर 49 धावा. मात्र हायस्ट स्कोर होईल का? नक्कीच निर्धाव चेंडू डॉटबॉलची सांगता 46 धावावरती रोखलेला आहे. येणारे आता चेंडू असतील 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 47 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 47 धावा. चला स्पीडअप करा मानसीवाडी संघ. लवकरात लवकर लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचंय. तर आपले संघ लवकरात लवकर लाईनअप करून मैदानाच्या आत जायचंय विनंती असेल. उधर बॉटल में पानी का बाबू दादा वरती वरती इथं पाणी अटोली विपक्ष मानेचेवाडी या संघातील महत्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय. येणारे चेंडू असतील 18 विजयासाठी 47 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता पाठलाग करत असताना चेंडूची पूर्तता करायची. चला आयोजकांना विनंती असेल चेंडू द्यायचा आहे मैदानात. पंच 1 मिनिट सामना चालू करू नका. 1 मिनिट. हॅलो. चला सामना चालू करायचा आहे. काय नियम आहेत असोसिएशनचे ते नियमाचे पालन करणे गरजेचं आहे. ज्यावेळी आपण नियमाचं पालन नाही केलं तर दुसरे देखील त्या नियमाचे पालन करणार नाहीत. चुका केल्या चुका सुधारल्या. चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देखील माणूसच. जाऊया मॅच. एका बाजूला 18 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 47 धावा. एके बाजूला मानेचेवाडी विपक्ष पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर शिवाजी. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा बॅटची एज
कडा घेऊनच जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे फक्त धावा मिळतील एक. या एके धावेने मात्र श्री गणेशा झालाय. बापू आणि विशाल क्रमांक फलंदाज मैदानात उतरले. बापू यांच्या बॅटमध्ये रडार मध्ये आला चेंडू, त्याला सीमारेषा पार घालवला. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. आणखी एक येतोय. शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला खणखणीत 4 धावांसाठी चौकार. शिवाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, मात्र स्ट्राईक वरती असलेला बापू, नॉन स्ट्राईक वरती विशाल. फुलावरचा चेंडू, त्याच्यावरती खरपूस समाचार घेतला. फुलटा चेंडूवरती कोण नाही मारणार, कारण ज्यावरती फुलटा चेंडू येतो आत्मविश्वास येतो. आत्मविश्वासावरती पार केला. समालोचकाला मानवंदना देणारा येईर उत्तुंग 6 धावांसाठी षटकार. काय फटकेबाजी चालले. चौकारानंतर षटकार. धावा मोठं लक्ष आहे. पाटला करत असताना धावा येणे गरजेचं आहे. शिवाजीवरती दडपण असेल, दडपणाच्या अंडर खेळत असताना कमबॅक करतोय. स्लोअरचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळा. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या अवाकाच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी एक देईल शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. चांगली फटकेबाजी. जिथे विचार केला तर धावफलकाच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 15च्या घरामध्ये. शिवाजी यांचे मात्र पहिला चेंडू पाहिला, त्यानंतर थोडंसं दडपण आले, थोडेसे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. त्यानंतर गोलंदाजावरती मात्र आक्रमक केलं, ते म्हणजे मिस्टर बापू यांनी. एक षटकार आणि 2 चौकार ज्यांच्या बॅटमधून आले ते म्हणजे बापू. गोलंदाज, या मात्र गोलंदाजाची छाप आहे, त्या गोलंदाजाने मात्र जबाबदारी आहे. वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचा चॉईस प्लेअर म्हणून का मला घेतलंय, का संघाने मला चॉईस प्लेअर म्हणून घेतलंय, त्या नावाची छाप, त्या नावाचा दबदबा मात्र लक्ष्मण आता मैदानात दाखवताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचे पतन. एक आक्रमक विशाल मात्र एकही चेंडू न खेळता पवेलियनच्या दिशेने परताना आपण पाहतोय. गोलंदाजाचा शिकार. लक्ष्मण जर पाहिलं तर वाल्मिक असोसिएशनना जर पाहिलं तर एक चॉईस प्लेअर म्हणून या खेळाडूला घेतले जाते. तिथे मात्र आपल्या नावाची छाप टाकताना लक्ष्मणना पाहतोय आपण. अतिरिक्त धाव. पंच उलट आहेत, 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा रोखणे गरजेचं आहे. ज्यावेळी तुमची गोलंदाजी चांगली होती त्यावेळी मात्र ह्या धावा रोखणे गरजेचं आहे. बॅटने धावा आल्या तर का होणार, मात्र अतिरिक्त धावा जर आल्या तर मात्र थोडंसं गणित बिघडतं. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल, तिथे मात्र पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावफलकाचा विचार केला तर 17च्या घरामध्ये. विजय नवीन फलंदाज मैदानात जर तर स्ट्राईक वरती विजय, नॉन स्ट्राईक वरती अजून बापू असतील. हाफट्रॅकरचा चेंडू फुल केला. 1 धाव देण्याचा प्रयत्न होता, कारण बापू यांना स्ट्राईक वरती आणणे गरजेचं आहे. कारण ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार आले त्याला आता मात्र स्ट्राईक वरती आणले. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी, त्याच्याकडून आकांक्षा अपेक्षा असतील. संघ पूर्णपणे त्याच्याकडे पाहतोय, कारण एक असा हा बापू खेळाडू आहे ज्याने मात्र आपल्या जीवावरती, आपल्या जोरावरती आपल्या संघाला मात्र मॅच जिंकून दिलेल्या आहेत.
फुल पॉवरफुल फटका ठोकलाय, फटका फसेल का? क्षेत्ररक्षक असेल अलगद बोटाचे पिसारा करेल, झेल घेईल विकेटचे पतन, मोठा मासा गळाला लागेल, बापू सारखा फलंदाज माघारी परतेल. झड पावल्याने मात्र पवेलच्या दिशेने परततोय, नाराज असेल नाखुश असेल, त्याला माहिती आहे अर्धवट जबाबदारी सोडून आपण माघारी परत. जिथे मात्र संघाने जबाबदारी दिली, आकांक्षा होते, आता मात्र परतीचा प्रवास करावे लागेल. बॅक टू द पवेलियन. आणखी एक विकेट माघारी. गोलंदाज लक्ष्मण यांचे कौतुक करू शकतो, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती विकेट, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले. 18 धावा धावफलकावरती असताना आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करेल, फेकी करेल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारे मात्र फलंदाजी केली, त्या प्रकारे मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण संघ. आटोली संघ पंचांच्या पर्यंत वळत आहेत. आतापर्यंत लक्ष्मण यांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र या अतिरिक्त धाव रोखणे गरजेचे आहे. चला नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. आई माळाई देवी फेकी करेपर्यंत मात्र एक धाव संतुष्ट व्हावी लागेल. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेले आहेत, कारण संघाने कुठेतरी मॅच सोडली असे आपण पाहतोय. कारण मित्रांनो, क्रिकेट आहे, जर तरला उत्तर नाही. अजूनही 6 चेंडू मध्ये आता येणारे असतील चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 27. 27 6 चेंडू 27 धावा, 6 चेंडू 27 धावा, 27 धावा 6 चेंडू, हे साधं सोबत समीकरण येऊन ठेपलेलं आहे. जर विचार केला तर इथे आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील? आतापर्यंत दोघांनीही चांगली जबाबदारी पाहिली तर शिवाजी आणि लक्ष्मण यांनी दोन्ही देखील विठ्ठल वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन तिसरं षटक घेऊन आलाय. विठ्ठल पहिला चेंडू मात्र खोदून काढला, क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल सीमारेच्या पार, पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. मॅच अजून संपली नाही, कारण मैदानात अजून मी उभा आहे हे मात्र सांगताना आपण पाहतोय मिस्टर प्रतीक यांना. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू मात्र नजाकत दाखवली. गोलंदाजाचे कौतुक करू शकतो, जिथे मात्र ताकदीचा उपयोग होत नाही तिथे मात्र नजाकत आपण पाहतोय. स्लोअरहून टाकला, त्याच्यावरती बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये, मिळतील फक्त 1. फ्लोअरचा चेंडू बॅटच्या रॉड मध्ये आला त्याला तसा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवला. पंचांचे 2 हात आकाशात, म्हणजे येईल आणखी एक शिवप्रतिष्ठान चषक मधला खणखणीत 6 धावांसाठी षटकार. येणारे आता चेंडू असतील 3 आणि धावांची आवश्यकता असेल 16. 3 चेंडू 16 धावा. मॅच मात्र हाय व्होल्टेज झालेला आहे मित्रांनो. हा प्रकारचा चेंडू फटका फसेल का? क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, कोणतीही चुकी करणार नाही. काय झेल पकडलाय. ज्या टायमिंगला असे क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असेल त्याच टायमिंगला मात्र असे क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. प्रतीकला मात्र परतावे लागेल. बॅक टू द पवेलियन. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिले, कारण येणारे चेंडू असतील 2 आणि आवश्यकता असेल धावांची म्हणजे 16. 2 चेंडू 16 धावा. दोन चेंडू 16 धावा. फुल पॉवरफुल फटका ठोकलाय, षटकार येईल, मात्र थोडासा उशीर लेट फटका येईल. ज्यावेळी मात्र अशी फटकेबाजीची आवश्यकता असेल त्यावेळी मात्र धावा आले नाही. आता मात्र अंतिमच्या क्षणाला येणारे चेंडू असतील 1 आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. फुलावरचा चेंडू, या चेंडूवरती देखील येईल षटकार.
बघा मित्रांनो, क्रिकेट आहे. ज्यावेळी मात्र धावा, जिथे मात्र डॉट बॉल झाले तिथे जर एकेरी दुकेरी धावा जर आल्या असत्या तर हा सामना मात्र जिंकला असता. फक्त आणि फक्त 4 धावाने मात्र हा सामना